नवी मुंबईतील बेलापूरमध्ये पुन्हा एकदा एक दुचाकी ध्रुवतारा जेट्टीवरती बुडाली असल्याची घटना घडली आहे। रस्ता चालल्याने हे दोघेही थेट खाडीमध्ये गेले। यामध्ये अथर्व शेळके याचा शोध सुरू आहे, तर श्रेयस याला वाचवण्यात यश आले आहे। हे दोघेही नवी मुंबई येथे कामानिमित्त राहत होते। दरम्यान याआधी देखील 2 महिन्यांपूर्वी एक ऑडी कारसह महिला चालक थेट खाडीमध्ये बुडाली होती, मात्र महिला ही सुखरूप बचावली होती। आता पुन्हा एकदा एक दुचाकी बुडाली असल्याची घटना घडली आहे। यामध्ये एकाला सुखरूप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलेले आहे, तर दुसऱ्याचा रेस्क्यू टीम सर्च ऑपरेशन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सर, आम्ही इथे वॉटर रिलेटेड रेस्क्यूसाठी असतो। जे अटल सेतूवर एक कोइन्सिडन्स होतात। आर्यन पंप्सच्या अंडर आमची इंडियन रेस्क्यू अकॅडमी म्हणून आहे, त्याच्या मार्फत आम्ही इथे तैनात असतो। तर सकाळी 5:30च्या दरम्यान एक 2 व्हीलरवर 2 जणे तिथे बाईक घेऊन आतमध्ये गेले असता आम्हाला कळलं असता आम्ही तिथे त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले आणि मग त्यातल्या एकाला आम्ही सक्सेसफुली वाचवलं झालं, यशस्वी। आणि वरती त्यानंतर आम्ही त्याची बाईक वगैरे काढून आता सर्च ऑपरेशन चालू आहे। सर, खरं तर आपण पाहतो की 5 ते 6 तास उलटून गेलेला आहे। रात्री अंधारात सर्च ऑपरेशन करताना काही म्हणजे आपण पाहतोय की अंधार असतो, काय अडचणी येतात? हो सर, अडचणी खूप येतात, पण मात करून आम्ही त्याला। आज सकाळी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास बेलापूरची जी ध्रुवतारा जेट्टी आहे, ज्या ठिकाणी सागरी सुरक्षा शाखेचं ऑफिस आहे, त्या जेट्टीच्या ठिकाणी आपण रस्ता बंद केलेला आहे। त्या अनुषंगाने आपण तिथे फलकी लावलेले आहेत, तरी देखील अनावधानाने म्हणा किंवा आणखीन काही, पण एक दुर्दैवाने एक दुचाकी स्वार त्या ठिकाणी गेला आणि त्याची गाडी ही खाडीमध्ये पडली होती आणि त्या दुचाकीवरती 2 व्यक्ती होत्या। त्यापैकी एका व्यक्तीला तिथे असणारे जे आपले इंडियन रेस्क्यू फोर्सचे जे कर्मचारी आहेत त्यांनी आणि सागरी सुरक्षा शाखेचे जे कर्मचारी आहेत नवी मुंबईचे, त्यांनी इमिजिएटली त्या मागे जे बसलेली व्यक्ती होती, त्याचं नाव आहे श्रेयस अशोक जोंग, याला खाडीमधून इमिजिएटली रेस्क्यू केलेलं होतं। त्यामुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आलेलं आहे आपल्याला। पण दुर्दैवाने जी गाडी चालवणारी व्यक्ती होती, त्याचं नाव आहे अथर्व विजयराव शेळके, वय वर्ष 23 वर्ष। ही व्यक्ती खाडीच्या प्रवाहाबरोबर आतमध्येच हे झाल्यामुळे ती काही आपल्याला मिळू शकलेली नाही। तर तिचा शोध हे आपले रेस्क्यू फोर्सची जी टीम आहे आणि सागरी सुरक्षा आणि CBD पोलीस ठाणे यांच्या वतीने माननीय DCP सर झोन 2 अमित काळे सर आणि माननीय ACP सर श्री मयूर भुजबळ सर CBD विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि त्याबाबत वेगाने प्रयत्न सुरू आहेत। जे काही इतर आस्थापना आहेत त्यांचाही आम्ही सर्च ऑपरेशनसाठी शोध मोहिमेमध्ये त्यांनाही सहभागी करून घेतले आहे आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीचाही शोध घेतला जाईल। त्याबाबत इमिजिएटली आम्हाला कंट्रोलकडून कॉल झाला होता। सुरुवातीला कॉल NRI पोलीस स्टेशनला झाला होता आणि NRI पोलीस स्टेशन आणि CBD पोलीस स्टेशन हे म्हणजे कॉल झाल्या इमिजिएटली घटनास्थळी पोहोचलेले होते आणि त्यांनी ती व्यक्ती आणि गाडी हे दोन्हीही खाडीमधून बाहेर काढण्याच्या याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी देखील आपण तत्परतेने प्रयत्न सुरू केलेले आहेत। सकाळी 5:30च्या आसपास ही घटना घडलेली होती। सदरचा रस्ता आहे हा खाडी पर्यंतचाच आहे, त्यामुळे लोकांना आम्ही आवाहन करतोय की आपण जो मुख्य रस्ता आहे, जो महामार्ग आहे, त्याच रस्त्याचा अवलंब करा की जेणेकरून अशा प्रकारची दुर्दैवी घटना पुढे घडणार नाही। त्या ठिकाणी रस्ता बंद आहे असे आपण दिशादर्शक हे मान्य DCP सरांच्या सूचनेप्रमाणे मागील घटना घडल्यानंतर तात्काळ लावलेले बॅरिकेड्स लावलेले आहेत, परंतु दुर्दैवाने त्या गोष्टीकडे काही वेळेला दुर्लक्ष केलं जातं आणि अशा प्रकारची घटना घडते। अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी देखील आम्ही देखील आणखीन यासाठी प्रयत्न करणार आहोत। बॅरिकेड्सची देखील संख्या वाढवून जेणेकरून अशा प्रकारची घटना
पुढे घडू नये यासाठी प्रयत्न करणार आहोत.